प्रचाराला एकदम मजबूत जोरात तुमचा चालू आहे। तुम्हाला जनतेकडून कसा प्रतिसाद भेटत आहे? लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा नेतृत्व आमदार क्षितिज ठाकूर, राजू नाना आणि आमच्या बहुजन विकास आघाडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मी प्रथम ऋण व्यक्त करतो, आभार मानतो। आणि आज प्रचाराला प्रत्यक्ष सगळ्या ठिकाणी फिरत असताना शहरी, नागरी, डोंगरी, सागरी या भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्या नागरिकांकडून, जनतेकडून मला मिळत आहे आणि त्याच्यामुळे या प्रचारामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली असं समोरचं चित्र दिसतं। जनतेला सर इथे बदल हवा आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खरं तर रोजगार सांगितलं, खरं मोठं सांगितलं तर हॉस्पिटलचा प्रश्न आहे। आपल्या पालघरला आपला जिल्हा असल्यामुळे अद्यापर्यंत 10 वर्ष झाली, पण जो हॉस्पिटल जसा पाहिजे तो अद्यापर्यंत झाला नाही। त्याच्याबद्दल तुम्ही खासदार झाल्यावर तुम्ही पहिला काय करता त्या हॉस्पिटलसाठी? बघा, बहुजन विकास आघाडीचा अजेंडाच विकासाचा आहे। आम्ही वसई विरार या भागामध्ये आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जे काही विकास केलेला आहे, आमचे 109 नगरसेवक 115 पैकी त्या महानगरपालिकेमध्ये आहे, ते कशा जोरावर विकास जोर आहे आणि त्याच्यामुळे या पालघर जिल्ह्याचा विकास हा झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही ही लोकसभा निवडणूक लढवत आहोत। आपल्याला ज्ञात असेल की 2009 साली प्रथम जेव्हा महानगराची खासदारकीची निवडणूक या पालघर जिल्ह्याची झाली, त्यावेळेला बळीराम जाधव साहेब इथे निवडून आले। त्यांनी लोकल ट्रेन डहाणूपर्यंत चालवली। वसई विरार किंवा पालघर जिल्ह्यासाठी गॅस पाईपलाईनद्वारे तो उपलब्ध करून दिला। वसई विरार महानगरपालिकेसाठी 3000 कोटी रुपये गटार योजनेसाठी आणले। त्याचप्रमाणे डहाणू आणि नाशिक रेल्वे या सर्वेक्षणाचे 58 कोटी रुपये आणले। परंतु मागच्या 10 वर्षामध्ये या झालेल्या खासदारांनी कुठल्याही प्रकारचं केंद्राकडून कुठलंही ठोस असं भरीव कार्य ह्या भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या जनतेसाठी केलं नाही। त्यामुळे 10 वर्ष पालघर जिल्हा हा मागे गेला। आता आम्ही पुन्हा नव्याने लढतोय, जिंकण्यासाठी लढतोय आणि ही लढत लढत असताना केंद्राकडून, केंद्र शासनाकडून ह्या पालघर जिल्ह्यातील तमाम जनतेसाठी नागरी सुविधा असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, मच्छीमारांसाठी असतील, आदिवासी समाजासाठी असतील किंवा जो काही विकासात्मक भाग आहे त्याच्यासाठी केंद्राकडून एखादं पॉलिसी राबवून रोजगार पण मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन आणि त्याच्यामुळे हा विकास आपल्या पालघर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे करू शकतो असा माझा विश्वास आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा हा मोठा प्रश्न आहे। वाढवण बंदर हे गेली 25 वर्षापासून हा विषय सातत्याने गाजत आहे आणि एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बहुजन विकास आघाडीने ह्या वाढवण बंदराला नेहमी विरोध केलेला आहे। जेव्हा JNPTच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला मीटिंग लावली होती, एक सगळ्या विधानसभा, विधान परिषद आमदार, खासदारांची एक मीटिंग लावली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आम्ही सर्वांनी बहुजन विकास आघाडी 3 आमदारांनी ठामपणे भूमिका घेतली की हा जो विनाशकारी प्रकल्प आहे हा जनतेच्या अतिशय मुळावर उठलेला आहे। इथला मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार आहे, इथला नागरिक उद्ध्वस्त होणार आहेत आणि खास करून ज्या ठिकाणी वाढवण गाव आहे तिथे जे कारागीर आहेत, जे त्याचं उद्योग आहे, जगामध्ये डाय मेकिंगचं काम तिथे चालते आणि जगामध्ये जे डाय जातात तो समाज तिथे उद्ध्वस्त होणार आहे। त्यांची घराखालच्या जमिनी जाणार आहेत, घरं जाणार आहेत आणि ते बेघर होणार आहेत। त्याच्यामुळे ह्याला आमचा 100% विरोध असणार आहे। उलट पक्षी जे सरकारमध्ये आले त्या सरकारने त्याचा पाठिंबाच पुन्हा दिलेला आहे आणि जे सरकार जातं तेव्हा त्यांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आपण दिसते आहे। त्याच्यामुळे नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या। आज जे सरकारमध्ये बसले ते त्याचं समर्थन करतात आणि जे विरोधामध्ये बसलेले आहेत ते विरोध त्याचं हे करतात। परंतु एक काळ असा होता का दोघे एकत्र होते, त्यावेळेला ते वाढवण बंदर व्हावं यासाठी त्यांनीच प्रयत्न केला आणि ते वाढवण बंदराने 16,000 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले होते, हे ऑन रेकॉर्ड आहे। सर, एक लास्ट प्रश्न माझा आहे। सध्या तुमचा प्रचार तर जोरात चालूच आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी जनतेमधून पण असं लक्षात येतं आहे की महायुती आहे किंवा महाविकास आघाडी आहे, या दोन्ही पक्षांचं, या ज्या राजकीय पक्षांचं जे तुमच्यासमोर काही आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, आम्ही गेले अनेक वर्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो। आज वसई विरारमध्ये तुम्ही आपण बघितले 12 लाख मतदार आहेत आज आणि जवळपास 30 लाखाच्या वर लोकसंख्या आहे आणि असं असताना सुद्धा आपण बघितलं भारतामधले सर्व जाती धर्माचे लोक तिथे राहतात। मुसलमान आहेत,
बांधव, ख्रिश्चन बांधव आहेत, दलित बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, उत्तर भारतीय बांधव आहेत, साऊथ इंडियन बांधव आहेत आणि असे अनेक समाज, अनेक धर्माचे लोक तिथे राहत आहेत. आणि त्याच्यामुळे आमचा जो वसईचा भाग आहे त्या भागामध्ये तिथे सर्व समाजाच्या लोकांना घेऊन पप्पांनी म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी जी आघाडी बनवली, बहुजन विकास आघाडी, त्यांच्यामध्ये एक विश्वास आहे सर्व लोकांचा. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल मागच्या वर्षी जेव्हा निवडणुका झाल्या होत्या महानगरपालिकेच्या 115 पैकी 109 नगरसेवक हे आमचे तिथे निवडून आले होते. हे कसं काय शक्य आहे? भारतातली एकमेव अशी घटना आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास असल्याशिवाय किंवा आम्ही लोकांची कामं केल्याशिवाय हे होणार नाही. तथापि दुसरं जिल्हा ठाणे मध्यवर्ती बँक ही सुद्धा आमची आहे. आमचे चेअरमन राजेंद्र पाटील त्याची चेअरमन आहेत. मी स्वतः त्याचा डायरेक्टर आहे. ठाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये आमचे मनशाताई नेमकर ह्या समाज कल्याण सभापती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, वसई पंचायत समिती आमची आहे. असे अनेक सरपंच ह्या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. आमच्या जंगल कामगार सोसायटीचे चेअरमन आमचे आहेत, जिल्हा बँकेचे डायरेक्टर आमचे आहेत. त्याच्यामुळे आमची जी व्यवस्था आहे सार्वजनिक स्वरूपाची जी लोकांसाठी काम करते ही मोठ्या प्रमाणामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने कार्यरत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही लोकांसमोर जात असताना आम्ही 20 स्तरावर त्यांची कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हे निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारचं आव्हानच वाटत नाही. त्याच्यामुळे सहज एकतर्फी आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू. बाकी राहिला प्रश्न लढाईचा तर सेना आणि भाजप जे अलग अलग झालेले आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी, हे दुसऱ्या स्थानासाठी लढत त्यांची असणार आहे. आमच्या समोर कोणच नाही.